सर्वांना कल्पना आहे, आपण सर्व लोक अशा पद्धतीचा एक चर्चा करत असतो की आता मुद्रित माध्यमांचा काळ नाहीये. माध्यमांच्या शाखा इतक्या विस्तारित झाल्या आहेत, समाज माध्यमांपासून तर डिजिटल माध्यमांपर्यंत. त्यामुळे वर्तमानपत्र, मुद्रित माध्यम, प्रिंट मीडिया यांचा काळ राहिलेला नाही असं आपण चर्चा करत असतो. आणि त्याच्यात बहुअंशी तथ्य पण आहे, कारण वाचकांची संख्या हीच मुळात घसरलेली आहे. कोरोना नंतर तर सगळं या व्यवस्थेचं कंबरडच मोडून टाकलेलं आहे. अनेक वर्तमानपत्राचे खप 30 ते 40%, 50-50%, प्रिंट मीडियाचे, वर्तमानपत्राचे, पेपरचे खप कमी झाले. अशा काळामध्ये पुन्हा वर्तमानपत्र काढणं, 10 ते 12 रुपयाचे वर्तमानपत्र छापून आणणं, ते 5 रुपयात लोकांना देणं, त्याच्यातला ₹1.25 कमिशन पोटी वितरकांना देणं, म्हणजे 3.5-4 रुपये त्या वितरणाच्या पोटी हातात घेणं आणि हा संसार वर्षभर चालवणं, पुढे किती काळ चालेल हे माहित नाही. अशा सगळ्या व्यवस्थेत हा वृत्त संसार सुरू आहे. साधारणतः वर्तमानपत्राच्या बाबतीत असं जरी म्हटलं गेलं तरी दिवसभर एखादी क्रिकेटची मॅच आपण टीव्हीवर बघतो, तरीही खात्री करण्यासाठी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र हातात घेतो, ही वस्तुस्थिती आहे. पहाटे पहाटे वाफाळता चहा घेत असताना वर्तमानपत्र हातात घेणं, त्याच्यातल्या सगळ्या हेडलाईन वरून नजर फिरवणं, संपादकीय पानावर जाणं, त्या वर्तमानपत्राचे गाजलेले अग्रलेख वाचणं, ही एक खरोखर माणसाला एक सुंदर सवय आहे. परंतु ही सवय आता किती % लोकांना राहिलेली आहे हा एक संशोधनाचा मुद्दा आहे. संपादकीय पान 10 वर्षापूर्वी असं म्हटलं जात होतं की संपादकीय पेज किंवा अग्रलेख वाचनाची संख्या 3 ते 3.5% राहिलेली आहे. आणि आता जेव्हा सगळं विश्व तुमच्या माझ्या हातात मोबाईलच्या माध्यमातून एकवटलेलं आहे, साऱ्या विश्वाचं ज्ञान जणू त्याच्यात सामावलेलं आहे, अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये पुन्हा वाचकांची संख्या आणि त्यातल्या संपादकीय पान वाचणाऱ्याची संख्या किती आहे हे अद्यावत माहिती आतापर्यंत माझ्यापर्यंत नाही. गेली वर्षभर हा सगळा संसार करत असताना साधारणतः मॉर्निंग दैनिक जे आहेत, पहाटेची जी दैनिक आहे, यांची एक सुंदर वितरण व्यवस्था निर्माण झालेली असते. परंतु सायन दैनिकाचा हा म्हणजे अडथळ्यांची मोठी एक शर्यत आहे. सकाळी 9 वाजता तुमचं काम सगळं सुरू करणं, एक 8 पानाचा बंदिस्त संसार त्या विशिष्ट 2 ते 2.5 तासांमध्ये मांडणं आणि 4 वाजता वाचकांच्या हाती ते 8 पानाचं जे परिपूर्ण करण्याचा प्रयत्न आम्ही करतो, ते वाचकांनी ठरावं ते परिपूर्ण आहे की नाही. परंतु या कमी अल्पावधीत ते सगळं 4-4:30 वाजता वाचकांच्या हाती देणं हे अत्यंत कठीण असं कर्म आहे. अडथळ्याची शर्यत आहे. 2 पाय बांधलेले आहेत, त्यांनी धावायला सांगितलेलं आहे. अशा सगळ्या व्यवस्थेत हे सगळं करताना आणि पुन्हा आपण अशा एका व्यवस्थेत उभे आहोत की ज्याच्यात राजकीय नेते असतील, ज्याच्यात सामाजिक कार्यकर्ते असतील, ज्याच्यात वेगवेगळ्या संघटना असतील. या सगळ्या संघटना, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारी माणसं ही जणू काही समाजाची दुश्मन आहेत. आणि आम्ही त्यांची दुश्मनी वर्तमानपत्रातून बातम्या लिहून त्यांच्यावर टीका करून काढतो की काय, असा इतपत समज होण्याच्या काळामध्ये वर्तमानपत्रात सगळं लिहावं लागतं. मी आधीच क्लिअर करतो की समाजामध्ये काम करणारे एक जेवढे वेगवेगळे घटक आहेत, हे प्रत्येक घटक हा समाजाचं हित चिंतणारा घटक आहे. प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला समाजाचं हित अपेक्षित आहे. प्रत्येक राजकीय पक्षाला समाजाचं हित अपेक्षित आहे. प्रत्येक कला, सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाला असं वाटतं की समाजाचं काहीतरी भलं झालं पाहिजे. राजकारणात सगळीच काही माणसं स्वतःच्या स्वार्थासाठी, भरमसाठ पैसा खाण्यासाठी किंवा भ्रष्टाचारासाठी येतात, असा आमचा किंवा तुमचाही सरसकट आरोप नसावा, तो नसूही शकतो. काही माणसं बदनाम असतात, त्याच्यामुळे ती व्यवस्था बदनाम होते. परंतु अशांवर टीका करताना, अशांच्या चुका काढताना जो प्रामाणिक उद्देश असतो की आपण ज्या परिसरात राहतो, आपण ज्या वऱ्हाडचं देणं लागतो, ज्या मातीनं आपल्याला घडवलेलं आहे, त्या मातीचं आपल्यावर ऋण आहे. त्याच्यामुळे त्यांच्या चुका काढताना, त्या चुका लोकांच्या लक्षात आणून देताना हा शेवटचा उद्देश कधीही नसतो की त्यांनी केलेली चूक म्हणजे या माणसाला जोडण्याची सुवर्ण संधी वर्तमानपत्राला आलेली आहे. जे कोणी करत असतील ते चुकीचं आहे.
परंतु जनयात्राचा हा उद्देश कधीही नव्हता. या वर्षभराच्या काळामध्ये हा सगळा वृत्तसंसार चालवताना 1 वर्षाचा काळ कधी निघून गेला हे लक्षातही आलं नाही. पाहता पाहता 1 वर्ष झाला आणि वर्षपूर्तीच्या उंबरठ्यावर तुम्ही आम्ही सगळे लोक जनयात्राचे सगळे सहकारी उभे आहात. या वर्षभराच्या काळामध्ये अनेक लोकांशी पंग घेण्याचं काम केलं. माझ्या स्वभावाप्रमाणे मी ते वास्तव मांडण्याचं काम केलं. एखाद्या माणसाला चूक झाली, वारंवार तो चुकतोय तर प्रचंड मनापासून ठोकण्याचं काम केलं आणि त्यांनी उत्तम काम केलं तर मनाची कुठलीही कंजूसी न ठेवता त्याची इतकी सुंदर तारीफ केली की त्याच्या आयुष्यात कोण त्याच्यावर एवढं सुंदर आर्टिकल लिहिलं असेल ते पुराव्यासह माझ्याकडे आहे. ज्याच्यावर विरोधात लिहायचं त्याला विरोधात मनापासून ठोकायचं, ठोकण्यात कंजूसी नाही. आणि त्याची तारीफ स्तुती करताना त्याच्या चांगल्या बाजू समाजासमोर आणताना त्याच्यात सुद्धा अजिबात कंजूसी करायचा नाही हा उद्देश दोन्ही ठेवला. जे सातत्याने एखाद्या माणसाच्या विरोधात सतत लिहित असतील मग त्याच्यावर कोणाची तरी सुपारी घेतल्याचा संशय येणं स्वाभाविक आहे. परंतु सगळेच पत्रकार, जसं सरसकट सगळीच पत्रकारिता वाईट नसते, सरसकट तसेच सगळे राजकीय नेते वाईट नसतात किंवा सरसकट कुठलीच व्यवस्था वाईट असू शकत नाही. त्यामधल्या काही माणसांच्यामुळे त्या व्यवस्था बदनाम होतात. यावर विश्वास ठेवणाऱ्या एक जनयात्रा परिवार. साधारणतः या वर्षभराच्या काळामध्ये अनेकदा असं म्हटलं जातं, काल अनिल मावरेंच्या सत्कार समारंभामध्ये वर्धापूरकर सरांनी आजच्या पत्रकारितेवर अतिशय परखड विचार मांडले. त्यांनी पत्रकारांच्या, संपादकांच्या विचार स्वातंत्र्यावर ते बोलले. मी त्या दृष्टीने जरी नशीब, भाग्य वगैरे काही मानत नसलो तरी त्या दृष्टीनं लौकिक अर्थाने मी भाग्यवान आहे की गेल्या 1 वर्षाच्या काळामध्ये मुख्य संपादक आणि मालक म्हणून अविनाश देशमुखांनी कवडीचाही हस्तक्षेप त्यात केला नाही. डुंकूनही पाहिलं नाही की हा काय करतो. त्यांना आधीच सांगितलं की मी काय करतो, काय प्रयोग करतो याचं सगळं स्वातंत्र्य मला द्या. त्याच्यामुळे फायदा असा झाला की जे काही माझ्या फाटक्या तोंडावर प्रेम करणाऱ्या, ज्यांना स्वभाव माहित आहे, त्या सगळ्यांनी जनयात्रा हा प्रचंड उचलून धरला. त्याच्यामुळे आज साधारणतः अकोला, वाशिम, बुलढाणा या 3 जिल्ह्यामध्ये आम्ही 2,500 ते 3,500 हजारापर्यंत पोहोचतो. आता हाही आकडा फुकून मी सांगू शकलो असतो ते 10-15 हजार. अकोला किंवा पत्रकारितेचं क्षेत्र इतकं छोटं आहे की प्रत्येक माणसाला ते माहीत पडतं. त्याच्यामुळे 2,500-3,500 हजारापर्यंत आम्ही वर्षभरात पोहोचलो. तेही प्रचंड अडथळ्यांची शर्यत होती. या संबंध काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की आधीच मी एक आर्थिक गणित सांगितलं की 10-12 रुपयाचं वर्तमानपत्र ते वाचकांच्या हाती 3-3.5 रुपयाचं द्यायचं. कुठलाही मॅनेजमेंट मध्ये कुठलाही मालक हा जेव्हा या प्रक्रियेचं सीमावलोकन करेल, मागं पाहिल, तेव्हा माझ्या त्याला खिशाला किती चोट पडली. त्याच्यामुळे हे दीर्घकाळ चालेल की नाही ह्याचं मी आज सांगू शकत नाही. आणि अर्थात पुढे त्यांचा माझा स्वभाव, त्यांचं माझं ट्युनिंग किती चालते हेही मी सांगू शकत नाही. कारण की लोकांना माहित आहे ज्यांचं माझं व्यवस्थित ट्युनिंग जमलं ते वर्षभर थांबतो, 6 महिने थांबतो, 1.5 वर्ष थांबतो. परंतु एका विशिष्ट लेवल पर्यंत थोडासा दुर्दैवाने मी सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता आहे. मी प्राध्यापक श्यामबाबांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करतो आणि माणसाच्या चांगुलपणाच्या आड ते कधी कधी चळवळीतला माणूस येतो. त्याच्यामुळे मी एका विशिष्ट लेवल पर्यंत तत्वांशी तळजोड करतो. अर्थात वयानुसार तो स्वभावही कमी जास्त होत असते. आधीचा तीव्रपणा माणूस कमी करतो कारण घरी गेल्यावर बायकोचे तेच म्हणणं असतं की किती लोकांची तुम्ही भांडणं करणारा. थोडीशी स्वभावाला मुरळ घालत लोकांचं हित, अंतिमतः लोकांचं हित कसं जपल्या जाईल याचा प्रयत्न जनयात्रेने गेली वर्षभर केलेला आहे. अनेक लोक समाधान, मी असं सांगत नाही की मी अजात शत्रू आहे. अनेक लोकांचा माझा डायरेक्ट संबंध नसताना परस्पर त्यांच्यापर्यंत काही सोयीचे गैरसमज गेलेले आहेत. त्यांच्या दृष्टीने पुरुषोत्तम आवारे अतिशय उद्धट असा माणूस आहे. काही लोक असा विचार करतात की अनिल मावरे, सुधाकर खुमकर, पुरुषोत्तम आवारे हे त्रिकूट समाजाला लुटणारं त्रिकूट आहे. इथपर्यंत सुद्धा लोकांमध्ये ते परसेप्शन गेलेले आहे. जोपर्यंत व्यक्ती एखाद्याच्या संपर्कात येत नाही, त्याच्याशी संपर्कात येऊन त्याच्याशी सुसंवाद साधत नाही, त्याचं विचार वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय हे वाचत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत हे गैरसमज राहू शकतात. त्याच्यामुळे अनेक लोक असे आहेत की जे थेट भेटले नाही तरी माझा प्रचंड राग करणारे आहेत. त्या सगळ्यांना राग, प्रेम, लोभ तो लखला बसो. मी कधीही कोणाच्या विषयी पूर्वग्रह मनात कधी ठेवला नाही. मी ज्या व्यवस्थापनामध्ये नोकऱ्या केल्या त्या सगळ्या मालकांशी अक्षरशः भांडणं करून मी बाहेर पडलो. परंतु आजही त्या सगळ्या मालकांशी म्हणजे देशोन्नतीचे प्रकाश पोरे असतील, मातृभूमीचे गोपीकिशन बाजोरिया असतील, अनेक लोक आहेत, त्यांच्याशी आजही माझे उत्तम संबंध आहेत.
नोकरीच्या ठिकाणी, आणि तुम्ही जेव्हा सार्वजनिक क्षेत्रात काम करता माणूस म्हणून, एक सार्वजनिक क्षेत्रातला कार्यकर्ता म्हणून, तेव्हा तुम्हाला त्या पद्धतीचे संबंध असावे लागतात. म्हणून कोणत्याही व्यक्तीविषयी माझ्या मनात आकस नाही, कोणत्याही व्यक्तीविषयी माझ्या मनात अत्यानंद अजिबात नाही. जी माणसं आहेत, ज्यांचा चांगले चांगले गुण आहेत, त्या चांगल्या गुणांची दखल कशी घेता येईल, त्यासाठी जनयात्रांनी गेल्या वर्षभरामध्ये उपेक्षित घटकांना, खेड्यापाड्यातले छोटे कलावंत असतील, वेगवेगळ्या सामाजिक चळवळींमधले, कारण की आजकाल लिहिल्या अशा माणसांकडे जाते. अकोल्यात एक विशिष्ट तेवढीच माणसं आहेत, एक 5-50 माणसं आहेत की जे सतत वर्तमानपत्रामध्ये, सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये तेच लिहितात. माझा असा प्रयत्न होता की जी माणसं अजिबात लिहित नाहीत त्यांना लिहिता कसं करता येईल. मग त्याच्यातून डॉक्टर संदीप चव्हाण पुढे आले, ते लिहायला लागले. पुन्हा नारी यात्रा जो हा मंच आम्ही स्थापन केला, त्या नारी यात्रा मंच स्थापन करण्याच्या मागचा उद्देशही तोच आहे की समाजामध्ये 50% जागा व्यापणाऱ्या महिला शक्तीला तिच्या सुखदुःखांचं काय, म्हणजे त्यांचं दैन्य, त्यांचं दारिद्र्य, त्यांचं सुख दुःख, त्यांच्या वेदना, याही आतापर्यंत मराठी साहित्यामध्ये किंवा ग्रंथांमध्ये मांडल्या तर कोण? पुरुषी लेखकांनी मांडलं. म्हणजे तिचं गुलाबी प्रेम मांडलं असेल तर तो लेखक कोण आहे? पुरुष आहे. अरे तुला जे काही वाटते, घरातलं काही असेल, बाहेरचं काय असेल, घरातून बाहेर पडल्यानंतर त्या स्त्रीच्या वाट्याला येणाऱ्या ह्या सगळ्या भळभळत्या वेदना, जखमा ज्या काही मांडायच्या असतील त्या स्त्रीनं स्वतःहून मांडलं पाहिजे. म्हणून नारी यात्रा हा मंच स्थापन केला आणि वर्षभरामध्ये 10-12 नवीन महिला लेखिकांना आम्ही संधी दिली. त्याही पुढे ते किमान माझा असा विचार आहे की 50% लिहिणाऱ्या जनयात्रामध्ये महिला असल्या पाहिजेत. दुर्दैवाने अजूनही अकोला महानगर झालं असलं तरी या महानगरामध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात स्त्रिया फारशा पुढे आलेल्या नाहीत. अगदी बोटावर मोजण्यासारख्या अपवाद म्हणून काही स्त्रिया पत्रकारिता करतात. अजूनही महानगराचं एक कल्चर, या पद्धतीनं एक खुलं कल्चर या शहराला लाभलेलं नाही. ज्या पद्धतीने त्या सगळ्या क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन काम करू शकतात, किंबहुना त्याही पुढे महिला जाऊ शकतात, याचा आत्मविश्वास वेगवेगळ्या महिलांनी दाखवलेला आहे. असं समजलं जातं की जे विषय खपतात, जे विषय विकल्या जातात, त्या विषयावर अधिक लिहिलं जातं. म्हणून उपेक्षितांचं जे अंतरंग असते, म्हणजे इथलं ग्रामीण कलावंत असतील, इथलं अंधश्रद्धा निर्मूलनाचं क्षेत्र असेल, इथलं महिलांचे वेगवेगळे असे क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रावर कधी कोणी लिहिण्याचा प्रयत्न केला नाही, त्या सगळ्या विषयाला स्पर्श करण्याचं काम वर्षभरामध्ये जनयात्रानं केलं. जनयात्राचा हा जो अक्षर प्रवास आहे हा याही पुढे असाच सदोदित सुरू राहील. एक साहित्य विश्वातल्या, कला क्षेत्रातल्या माणसांसाठी अनेक वाचकांनी मागणी केली होती की आजकाल सर्वच वर्तमानपत्राच्या रविवार पुरवण्या बंद पडलेल्या आहेत. मग आम्ही जनयात्राच्या सोबतच आमचं जनयात्रा नावाचं साप्ताहिक पण सुरू आहे, तर त्याची रविवारची एक सुंदर पुरवणी केली. त्या रविवारच्या पुरवणीमध्ये वाचक तृप्त होतील अशा वेगवेगळ्या विषयाचे की जे छापण्याचं धाडस महाराष्ट्रातलं नाही, जगातला कोणताही संपादक मालक करू शकणार नाही. थोडक्यात सांगायचं, घरावर गोटे आणणारे सगळे मजकूर आणि लेख मी त्या रविवारच्या पुरवणीत जाणीवपूर्वक छापत असतो. त्याच्यामुळे हा सुद्धा एक चांगला अनुभव लोकांना यावा आणि साहित्यिक जे असतील, वाचक जे असतील, ते सगळ्या अर्थाने, कलेच्या अर्थाने तृप्त व्हावेत असा या सगळ्यांच्या मागचा प्रयत्न आहे. वर्षभर तुम्ही आम्हाला सहन केलं. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की वर्तमानपत्राचा प्राण जो काही असतो तो प्राण हा जाहिरात असतो. एक 3-3.5 रुपये हाती येणार, 10.5 रुपये त्या अंकामध्ये देऊन 3-3.5 रुपये हाती येतात आणि तो गड्डा जर भरून काढायचा असेल, मला वाटते अविनाश देशमुखांच्या डोक्यावर चांगले भरपूर केस जर ठेवायचे असतील तर येणाऱ्या काळामध्ये याही अँगलनी अकोल्यातल्या समाज धोरणांनी, वेगवेगळ्या घटकांनी त्याही संदर्भात विचार करावा आणि सत्य मांडणारं, वास्तव मांडणारं आणि कधीतरी फुले शाहू आंबेडकरांच्या दृष्टीने पत्रकारिता एक कणभर का होईना याचा प्रत्यय आणून देणारी पत्रकारिता आजच्या काळात जिवंत राहणं आवश्यक आहे. आजच्या व्यवस्थेमध्ये प्रिंट मीडिया असो की इलेक्ट्रॉनिक मीडिया असो, त्याची जर यादी काढली मालकांची तर आपल्याला शर्मेनं मान खाली घालावी लागते. एकही सत्य बोलणारं, आवाज करणारं आणि योग्य दृष्टीनं प्रश्न विचारणारं माध्यम शिल्लक नसताना अशा काळात खरी पत्रकारिता, प्रामाणिक पत्रकारिता, निर्लेप आणि शुद्ध हेतू असणारी पत्रकारिता जिवंत राहावी याच्यासाठी सुद्धा काही करण्याची गरज आहे.
वक्ते मायबाप वाचक म्हणून तुम्ही पुढच्या काळात कराल आणि तुमच्या या अपेक्षांना आगामी काळात योग्य ठरण्याचे प्रयत्न आम्ही निश्चित करू. एवढं बोलून माझं लांबलेलं प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी शिवसेनेचे उपनेते सन्माननीय माजी आमदार गोपीकिसनजी बाजोरिया यांचं आगमन झालं. त्याबद्दल सागर चापके यांना विनंती करतो की आपण सन्माननीय आमदार गोपीकिसनजी बाजोरिया यांचं स्वागत करावं. मंचावर उपस्थित सर्वच मान्यवरांचे इथे स्वागत करते. आणि आज जनयात्राचा पहिला वर्धापन सोहळा, त्यानिमित्त जनयात्राच्या सर्वच विभागांना इथे मनस्वी शुभेच्छा देते. जनयात्रेचे मुख्य संपादक सन्माननीय अविनाश दादा देशमुख यांच्या प्रेरणेतूनच उभा राहिलेला नारी यात्रा मंच ही ज्याची सुरुवात मुख्यत्वे आम्ही या माध्यमातून केली ती महिलांच्या कलागुणांना वाव, त्याबरोबर त्यांच्या कलागुणांद्वारे त्यांना रोजगार उभारणीसाठीची संधी हा नारी यात्राचा मुख्य हेतू होता. नारी यात्राच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसांपासून जनयात्रा बरोबरच तब्बल 8 ते 9 महिन्यांपासून सतत आम्ही विविध उपक्रमातून महिलांना जोडतो आहोत. संपूर्ण शहरामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये विभाग प्रमुख नेमून फक्त शहरातल्या महिलांसाठी नाही तर ग्रामीण भागातल्या महिलांसाठी सुद्धा आम्ही अनेक उपक्रम घेतले. त्यामध्ये पर्यावरणपूरक उपक्रमामध्ये नारी यात्रेच्या सभासदांनी आम्ही कपडा दिला आणि त्यांनी पिशव्या शिवून दिल्या आणि पर्यावरण दिनानिमित्त आम्ही त्यांच्या हस्ते त्याचं वितरण केलं. त्याचबरोबर नारी यात्रेच्या माध्यमातून विविध सणासुदींना सुद्धा साजरं करण्याचं एक सुंदर व्यासपीठ आम्हाला उपलब्ध झालं. त्यामध्ये संक्रांत असो, वटपौर्णिमा असो की आगामी सगळे सण असो, आम्ही नारी यात्रेच्या माध्यमाने इथे साजरे करतो एकत्र येऊन. एवढंच नाही तर नारी यात्रेच्या सदस्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नारी यात्रा आणि जनयात्रा यांच्या वतीनं त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एक केक दिला जातो गिफ्ट म्हणून. बरेचसे असे सदस्य आहेत की ज्या वयवर्ष 70-75 झालेले आहेत, घराच्या बाहेर निघू शकत नाही, तेव्हा अशा महिलांना नारी यात्राच्या सगळ्या सदस्य जाऊन त्यांचा केक कटिंग करून त्यांच्या कुटुंबासमवेत त्यांचा वाढदिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर मैत्री दिन असो की महिलांचे शारीरिक प्रश्न असो, आरोग्याचे प्रश्न असो, अशा अनेक प्रश्नांवर नारी यात्रेच्या माध्यमातून आम्ही मार्गदर्शनाचे अनेक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले. त्यापैकी अलीकडेच एक कार्यक्रम झाला तो म्हणजे माझी ती या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांच्या मुली ह्या किशोरवयीन अवस्थेमध्ये आता पदार्पण करणार आहेत त्या आईने आपल्या मुलींचं संगोपन कसं करावं असा एक खूप सुंदर कार्यक्रम नारी यात्रा मंचच्या वतीने आयोजित करण्यात आला. त्याचबरोबर याच प्रेरणेने आम्ही असे असंख्य महिलांना जोडलं आहे की त्या स्वतःची नोकरी, स्वतःचा व्यवसाय खूप सुंदर पद्धतीने सांभाळत आहेत. आणि त्याचंच एक छोटंसं उदाहरण आज तुम्हाला इथे मंचावर सुद्धा पाहायला मिळणार आहे की 2 आपल्या जिल्ह्यातल्या अशा सदस्य आम्ही आज सत्कारासाठी नेमलेले आहेत. त्यातल्या एक गावंडेताई आहेत, त्या आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत की ज्या तब्बल 50 एकर शेती ह्या स्वतः कसतात आणि 50 म्हशींचा तबेला एकट्या सांभाळतात, स्वतः पूर्ण दुग्धोद्योगाचा व्यवसाय करतात आणि या दुग्धोद्योगाच्या व्यवसायाबरोबर त्यांनी 8 पुरुषांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. तर त्याचा सन्मान आज नारी यात्रा आणि जनयात्रेच्या वतीने इथे सन्मान आपण करणार आहोत. त्याचबरोबर कल्पना हिरडे म्हणून आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत की ज्यांनी राज्यस्तरीय शिक्षकांच्या ज्या स्पर्धा होत असतात तर एकाच पूर्ण टुर्नामेंटमध्ये त्यांनी तब्बल 11 पदकं जिंकलेली आहेत. म्हणजे बघा, आरोग्य असो, क्रीडा असो किंवा घरगुती काम असो, अशा कुठल्याच गोष्टीत नारी यात्रा त्यांना कमी पडू देणार नाही आहे. तर जनयात्रेला पुनश्च एकदा शुभेच्छा देते आणि नारी यात्रेच्या माध्यमातून आम्ही आमचं हे कार्य असं सदैव प्रेरित ठेवू असा शब्द मी इथे उपस्थित सगळ्याच मान्यवरांना देते. धन्यवाद. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा या सगळ्या क्षेत्रातली माणसं जनयात्रा सोबत जुटली. त्याचा एक छोटासा एक उत्तम दर्जाचा अंक या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण
दैनिक जनयात्राचा जो अंक काढलेला आहे या अंकाचं विमोचन या ठिकाणी करायचं आहे। सर्व मान्यवरांनी आपल्या जागेवर उभं राहून हा अंकाचं विमोचन करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। सन्मान करणार आहोत। मी मंचावर आमंत्रित करतो सन्माननीय आमचे मित्र प्रबोधदादा देशपांडे यांना, ज्यांनी लोकसत्ता वृत्तपत्रात काम केलं। स्थानिक प्रश्नावर वाचा फोडण्याचं काम प्रबोध देशपांडे यांनी केलेलं आहे। यासोबतच त्यांना राज्य शासनाचा लोकनायक बापूजी आणि हा विभागीय पुरस्कार मिळालेला आहे। मी सन्माननीय प्रबोधदादा देशपांडे यांना मंचावर आमंत्रित करतो। आपण सर्वांनी त्यांचं एकदा टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सन्माननीय बर्दापूरकर सरांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण पुन्हा एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं। क्षेत्रात एक महिला असून सुद्धा अत्यंत निर्भीडपणे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम करणाऱ्या, कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांना मोठे करत खऱ्या अर्थानं समाजातल्या समस्या मांडणाऱ्या, महिला नागरिक शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या आणि अन्याय अत्याचाराला जरब बसवणाऱ्या आमच्या सहकारी सन्माननीय मित्र वर्षाताई मोरे यांना मी मंचावर आमंत्रित करतो की आपण जनयात्राच्या वतीनं हा छोटेखानी पुरस्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे। मी सन्माननीय आमदार साजिद भैया पठाण यांना विनंती करतो की आपण वर्षाताई मोरे यांना हा सन्मान चिन्ह आणि पुस्तक देऊन आपण हा सन्मान करायचा आहे। वर्षाताई मोरे ह्या जय महाराष्ट्र चॅनलच्या जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करतायत। इथल्या लोकांचे प्रश्न त्या धनंजय दादा मिश्रा यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं। हा व्यक्ती असा आहे की प्रत्येक राजकीय व्यक्तीला सल्ला देत असतो आणि त्यांचा सल्ला हा सकारात्मक दृष्टिकोनातून असतो। कुठलीही गोष्ट असेल तर या व्यक्तीसारखा पिया आपल्याला असावा अशी प्रत्येक राजकीय व्यक्तीची ख्याती असते। मी सन्माननीय बाजेवर साहेबांना विनंती करतो की आपण धनंजय मिश्रा यांना हा सन्मान या ठिकाणी द्यायचा आहे। सर्व मान्यवरांनी सन्मान चिन्ह बुके देऊन आपण धनंजय मिश्रा यांचा या ठिकाणी हा पुरस्कार त्यांना देत आहोत। यानंतर शेतकऱ्याच्या प्रश्नावर मी शब्दामध्ये देऊ शकत नाही, आमच्या पूजाताईनं सर्वच ओळख त्यांची दिलेली अशा सन्माननीय आमच्या भगिनी सुवर्णाताई गावंडे यांना मी मंचावर आमंत्रित करतो की आपण खरं तर जे कार्य केलेलं आहे ते अमूल्य कार्य प्रत्येक महिलेच्या हातून घडलं पाहिजे। प्रत्येक महिला तेवढी सक्षम झाली पाहिजे। आपण सुवर्णाताई गावंडे यांना हा सन्मान चिन्ह सन्माननीय डॉक्टर मिलिंद देशपांडे यांना विनंती करतो की आपण कल्पनाताई सुवर्णाताई गावंडे यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करावं।
मंचावर आमंत्रित करतो. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय शौकत अली मीर साहेब यांना विनंती करतो की आपण शिक्षिका कल्पनाताई हिरडे यांचा हा सन्मान करायचा आहे. सर्व मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, पुस्तक आणि क्रीडा या क्षेत्रात त्यांनी 11 पदकं एकाच वेळी प्राप्त केलेली आहे. त्याबद्दल त्यांचा हा सन्मान सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य आणि उपस्थित सर्व पुण्यातील प्रतिष्ठित नागरिक, खरं तर या कार्यक्रमासाठी आनंद या गोष्टीचा होतो की कुठली जाहिरात न मानता मला या कार्यक्रमासाठी बोलून आपले आभारी आहे. आणि विशेष करून पत्रकार हा हळूहळू राजकारणाकडे जातो, पण इथं थोडं उलट दिसतंय. आमचे अविनाश दादा राजकारणातून पत्रकारितेकडे येत आहे, त्यामुळे मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि ही जोडी म्हणजे जसं आता पुरुषोत्तम भाऊ बोलले, त्यांच्याबद्दल थोडंसं स्पष्ट वक्ते आहेत. थोडं बोलताना थोडं 1-2 शब्द खालीवरती होत असतात त्यांचे, परंतु माणूस कसा असला पाहिजे, माणूस कसा चांगला आहे, या 2 गोष्टी ओळखल्या जातात. तर ती पहिली गोष्ट पुरुषोत्तम भाऊची, अनिल भाऊची आणि सुधाकर भाऊची ही जी जोडी आहे ती मला वाटतं 90 पासून आहे. म्हणजे एवढी चांगली जोडी, त्रिकूट. त्यामुळे पुरुषोत्तम भाऊ मनात काही न ठेवता तोंडावरून बोलून देतात आणि नेहमी एक चांगलं मार्गदर्शन त्यांच्याकडे मला नेहमी मिळत असते. जाताना शेवटी एवढंच बोलतो की पुरुषोत्तम भाऊ आणि अविनाश भाऊचं तुम्ही नेहमी चांगलं राहो एवढं विश्वास मी करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद भैया. खरं म्हणजे हा एक कौटुंबिक सोहळा आहे. वृत्तपत्र ही जाहिरातीच्याच भरोशावर चालत असतात. आपण सध्या जरी एक जाहिरात मागितली नसेल असं मान्य केलं तर भविष्यात जाहिरात देऊन आम्हाला उपकृत करावं, म्हणजे जेणेकरून हा प्रवास अखंड कायम सुरू राहील. त्यानंतर मी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर प्रशांतदादा वानखेडे यांना विनंती करतो की आपण 2 शब्दभर शुभेच्छा द्याव्यात. दैनिक जनयात्रा युद्धवर्धन दिनानिमित्त मी माझ्या वतीने वर्तुळा महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व जनयात्रेचे जी काही मंडळी असेल, टीम असेल, रॅलीयात्रेची जी काही टीम असेल त्या सर्वांना माझ्या वतीने शुभेच्छा देतो. आणि मुख्य म्हणजे अविनाश भाऊ आणि पुरुषोत्तम भाऊ यांनी याच्यापुढे असंच कार्य त्यांच्या हातून घडत राहावं अशा शुभेच्छा देतो आणि अभिनंदन करतो. सांगतो धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मी सन्माननीय डॉक्टर मिलिंदजी देशपांडे यांना विनंती करतो की आपण आमच्या सर्व सहकाऱ्यांना, वाचकांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. माझं खरं काळामध्ये शिवखानच्या बरोबर हरीश सादा यांनी केलेला एक संस्कृतमध्ये सुभाषित तमोत्सव ज्योतिर्गम आहे. त्याचा अर्थ असा आहे की अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशात जाण्यासाठी प्रार्थना. तर आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्याला आई-वडील, मित्र, कुटुंबिक, शिक्षक, शैक्षणिक संस्था या आपल्याला आपलं एक चांगलं करिअर, आपलं व्यक्तित्व तयार करण्यासाठी मदत करत असतात. पण समाजाचं एक कॅरेक्टर आहे. हे कॅरेक्टर तयार करण्याचं जे मोठं कार्य ते प्रकाशक, लेखक, पत्रकार हे करत असतात. आणि हे सोपं नाही. हा एवढा मोठा न प्रेरणारा धर्म हातात घेऊन गेली वर्षभर देशमुख साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी हे काम करतायत.
आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हणजे वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्यांनी मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभार आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रवीण वर्धापूरकर, अविनाश देशमुख साहेब, काही लोकांना मी ओळखतो. ज्ञानी, अनुभवी, राजकारणी, मंच आणि आपण सर्व या विषयात तज्ञ म्हणतो. मी तसं वाटतो आहे, पण अनेक पत्रकार, अनेक पत्रकारांची माणसं यांचा माझा संपर्क आहे. आत्ता मी बोलताना साहेब म्हणाले की अवघड झालं, पण हे हवं तुम्हाला नाही आहे. आज समाजातल्या प्रत्येक ठिकाणी गोष्टी बदललेल्या आहेत. आपल्या पिढीने ज्या पद्धतीने हे भोगलं किंवा त्याचा अनुभव घेतला तो आज नाही. हा पत्रकारितेलाच प्रश्न असा नाही, आज वैद्यकीय व्यवसायाला प्रश्न, हा व्यवसाय कुठेही असतील त्यांना प्रश्न. त्यामुळे प्रश्नाची व्याप्ती ही सगळ्या ठिकाणी अशीच आहे. खूप कॉम्पिटिशन वाढले, खूप लोक त्यात पैसे टाकतायत, विविध गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यामुळे पत्रकारिता हा सुद्धा एक पहिल्यासारखा सोपा किंवा मला आठवतं एक म्हणजे पत्रकारांची जरबी असायची. मुख्यमंत्री मी अनेक वेळा पाहिले की वर्धापूरकर साहेबांना जाता येता हे काय कसं चाललंय, म्हणजे ती आता गोष्ट राहिली नाही खरं आहे, पण सगळंच वाईट नाही. रोज सकाळी ते म्हणाले जसं की चहा पिताना वृत्तपत्र वाचलं नाही तर माझ्या पिढीचा चांगला दिवस सुरू होत नाही. नवीन पिढी ही डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये इन्व्हॉल्ड आहे, पण कोणी वेळा तुमच्या लक्षात येईल की त्यापासून ते दूर होत आहे. डिजिटल मीडियाचं व्यसन होतं. आज अनेक तरुण मुलांना आणि तरुण व्यावसायिकांना डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि हे सगळे प्लॅटफॉर्म्स त्याच्यामुळे मानसिक प्रॉब्लेम झाले. त्यामुळे समाजात आज जो घडलेला बदल आहे हा हळूहळू पॉझिटिव्ह होणार आहे आणि मला असं निश्चित वाटतं की प्रिंट मीडिया आणि वर्तमानपत्रांना खूप चांगलं भविष्य आहे. आजच्या या दिवशी मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि अनेक अशी वर्ष तुम्ही आम्हाला बोलवा ही विनंती करतो. परत सर्वांना अभिनंदन करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माय मराठी आणि जय जनगण. या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रमोददादा देंडवे यांचं स्वागत करण्यासाठी मी आशिष पाईकराव यांना विनंती करतो की आपण प्रमोददादा देंडवे यांचं स्वागत करायचं आहे. आणि त्यानंतर प्रमोददादा देंडवे यांना विनंती करतो की आपण 2 शब्द शुभेच्छा द्यायच्या आहेत. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. तर परिवर्तनवादी चळवळीतील सर्व महामानवांना अभिवादन. आजच्या या प्रथम वर्धापन दिनानिमित्त या मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, विशेषतः माझे मित्र अविनाशजी देशमुख, आणि मी फक्त एवढंच बोलतो की मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जनयात्रा प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. यानंतर सन्माननीय शिवसेना उपनेते सन्माननीय आमदार गोपीकिशनजी बाजोरे यांना विनंती करते की आपण आम्हा सर्व वाचक, संपादक मंडळी आणि सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आमचे स्नेही मित्र आदरणीय प्रवीणजी वर्धापूरकर साहेब, मिलिंदजी, शौकत अली मीर साहेब, देंडवे साहेब, अकोल्याचे लोकप्रिय आमदार माझे मित्र साजिद खान पठाण साहेब,
प्रवीणजी गावंडे आणि आजच्या ह्या कार्यक्रमाची जयविरूची जोडी म्हणजे अविनाशजी आणि पुरुषोत्तमजी आवारेजी. समोर शुभेच्छा देण्यासाठी आलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने संग्राम गावंडेंनी हे जयविरूची जोडी यासाठी सांगितलं की एक गलती करती संग्राम गावंडे तिजोरी खोलके बघतात. म्हणजे तुम्हाला मागितली नाही ऍड, म्हणजे तुम्ही स्वतः कबूल केली. तेरी बारी. तर आता ते सांगणारच आहे यामध्ये किती वेळ वाजलेले आहेत. अगदी जय आणि विरू. खरं तर अतिशय चांगला प्रोग्राम आणि जनयात्रेच्या आजच्या ह्या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थाने जनयात्रा ज्याप्रमाणे धाव घेत आहे, आमच्या पूजाताईचे जे वक्तव्य होते तर मला असं वाटते की नारी यात्रा त्यापेक्षा जास्त दुरंतोसारखी समोर जाऊ लागलेली आहे. यामध्ये मला दुमत नाही, कारण की मी खूप आनंदाने ऐकत होतो जेव्हा पूजाताई सांगत होते की जे कल्पना होते त्यांच्या महिलांसाठी ती फक्त पत्रकारिता पर्यंत किंवा सीमित न होते. ते म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काय काय महिलांसाठी आपण ह्या पत्रकारितेच्या माध्यमातून आणि महिलांच्या माध्यमातून उपेक्षित महिलांना समोर प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याचे काम जनयात्रा आणि नारी यात्राच्या माध्यमातून होत आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांनी सांगितलंच की हा एक शब्द आहे की निर्भीड पत्रकारिता. तर या सभागृहामध्ये निर्भीड हा शब्द खऱ्या अर्थाने प्रवीणजी बद्रापूरकर साहेब आणि आमचे पुरुषोत्तमजी आवारे यांना हा शब्द खरोखर निर्भीड म्हणजे काय तर आपण गुगलवरही पाहिलं तर पुरुषोत्तम आवारे आणि प्रवीणजी बद्रापूरकर दिसेल, यामध्ये दुमत नाही. संग्राम गावंडेंनीच एक आणखी प्रश्न उपस्थित केला ही दोन्ही जोडी कायम राहावी. ही जोडी कायमच राहणार आहे, कारण की मातृभूमीला 95 वर्ष झाले आणि माझ्यासोबतही पुरुषोत्तमजी आवारेंनी प्रवीण भाऊ सोबत काम केलं आणि आजही जोडी ती कायम आहे. आजही ते मातृभूमीवर दुरूनही लक्ष ठेवून आहे, हे मी तुम्हाला आवाजून सांगतो. संग्रामजी काही काळजी करू नका, जोडी कन्फर्मली जयविरू सारखीच राहणार आहे. आणि पुनश्च या पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. असंच आपण सातत्याने ही सामाजिक सेवा कायम ठेवावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धन्यवाद सर. मी सन्माननीय अकोला पश्चिम मतदारसंघाचे आमदार साजिद भैया पठाण यांना विनंती करतो की आपण 2 शब्द शुभेच्छा आणि मार्गदर्शन करावं. माझा थोड़ा बहुत उल्टा सीधा निकल गया तो वो भी छापते में आप. मैं सबसे पहले तो जन यात्रा की पूरी टीम को और खास तौर से अविनाश जी देशमुख, पुरुषोत्तम जी आवारे जी, पूजाताई, इन सभी पूरी टीम को बहुत बहुत मुबारकबाद देता हूँ. और मंच पे बैठे हम सबके प्रिय माननीय प्रवीण बहादुरकर साहब, शौकत अली साहब और आमदार बनते से रिश्ता बदल देने वाले हमारे मामा, मैं भांजा हूँ तो वो मेरे को भाई बोल के चले गए. भले एक मामा ने मेरे को तकलीफ दिया लेकिन मेरे मामा के रिश्ते से परेशान नहीं हूँ. मैं आज भी रिश्तों में विश्वास करता हूँ. और मेरे बड़े भाई पंकज जी, संग्राम जी गावंडे, डॉक्टर प्रशांत सर, पूजाताई और मंच के सामने बैठे वो लोग जो आज भी लोकशाही में विश्वास रखते हैं, अपना 2 घंटा एक प्रेस के वर्धापन के लिए निकालते हैं. आप लोग, ये आपके लिए बड़ी बात है. आप इतने बड़े बड़े लोग सामने बैठे. वो आमदार का प्रोटोकॉल है, नहीं तो मुझे खुद को शर्म आ रही थी कि वो मैं नीचे आके बैठूँ आपके सामने. ये सब बुजुर्ग सीनियर लोग यहाँ बैठे हैं सामने, ये बड़ी बात है. मैं पिछले 5-6 दिनों से अकोला से बाहर था. दिल्ली से लेके पूना, अहमदनगर, बॉम्बे तक एक छोटे मोटे सामाजिक मुस्लिम समाज में जो कार्यक्रम थे उसको लेकर मैं चल रहा था. तो मैं ये देख रहा था कि एक बहुत बड़ी जागरूकता है
इस पेपर के माध्यम से कि आप कहीं पर भी रहो, कुछ भी रहो, आज सोशल मीडिया पे लोग भरोसा नहीं करते। आप यकीन मानो मेरी बात, अगर कोई न्यूज़ आई मोबाइल के ऊपर सोशल मीडिया के जरिए तो इंसान उसको चेक करता है कि ये ओरिजिनल है या डुप्लीकेट। लेकिन आज भी एक प्रेस की इतनी धमक है कि अगर उसमें कोई न्यूज़ छप जाए तो उस पर यकीन करना लाजमी हो जाता है कि आज एक पत्रकार ने एक पेपर के अंदर न्यूज़ छापा है, वो आपके खिलाफ में है, वो आपके फेवर में है, तो उससे बड़ा इंप्रेशन पड़ता है। ऐसा ही अनुभव पुरुषोत्तम आवारे जी के साथ में आया। मैं पहले अधिवेशन में जब कुछ अच्छा बोला तो उन्होंने मुझे इतनी तारीफ करे कि मैं खुशी के मारे सो नहीं पा रहा। अपनी तो जम गई भाई, बिना बोले बताया कि प्रेस अपने बारे में लिख रहा है, इसका मतलब अपनी सरकार चल रही। फिर उसके बाद में दूसरे अधिवेशन में उन्होंने मुझे जब ठोक के निकाला तो मैं तब भी रात भर नहीं सोया। मैंने बोला इसका क्या हो गया। और मेरा स्वभाव है कि मैं बोल बता के बात मुकली कर देता हूँ, दिल में रखता नहीं हूँ। पुरुषोत्तम जी को मैंने फोन लगाया, बात तो उनकी मेरी बहस हुई, तो बोले एक काम करो, बोले फोन पे बहस अच्छी नहीं होती, बोले मैं आपके घर आ रहा हूँ, बोले वहाँ बैठ के बहस कर। ये पुरुषोत्तम आवारे का जो डेयरिंग है, जो बेबाक तरीका है इनका, पुरुषोत्तम भोग का, ऐसी बहुत कम पत्रकार हमारे यहाँ कम बचे जो साथ में रहने के बाद भी कभी इस बात के लिए डरते नहीं कि अगर इनके हम खिलाफ भी लगेंगे तो इनके हमारे संबंध, हमारे ताल्लुकात खराब हो सकते हैं। लेकिन सच को सच लिखने वाले मैं ऐसे सभी पत्रकारों का, खासतौर से पुरुषोत्तम जी का मैं तहे दिल से उनको सलाम करता हूँ। और मैं चाहता हूँ कि ऐसी पत्रकारिता होनी चाहिए। उसका सबसे अच्छा उदाहरण है कि हम एक सामान्य परिवार से, राजकारण से जुड़े थे। हमारा कोई वारसा नहीं था आमदरकी को लेकर, जिसे राजकीय को लेकर के हमारे घरों में कोई हमारे माँ बाप आमदार खासदार थे। यही पत्रकारिता थी जो हम छोटे मोटे काम कर रहे थे, किसी की नाली साफ कर रहे थे, किसी का रोड झाड़ दे रहे थे, किसी की समस्या हल कर रहे थे, किसी का राशन कार्ड बना रहे थे, किसी घर के सामने लाइट लगा रहे थे, जहाँ कीचड़ था वहाँ मुरम गिरा रहे थे। ये पत्रकार ने अपने पेपर में छाप छाप के हमको नगर सेवक से हमदर्द बनाने वाले यही लोग। अगर ये हमारा काम अगर समाज के सामने नहीं लाते तो शायद हम जिस जगह बैठे उस जगह हम नहीं बैठे। ये सभी ने याद रखना चाहिए, मुझे बहुत अच्छी तरह याद है। प्रशांत लोग मुस्कुरा रहे वहाँ बैठे बैठे मेरी बात से देखते, और कब तक दूर से मुस्कुराएंगे, थोड़ा करीब भी आओ। प्रशांत बाबू, आपकी जरूरत है। और यहाँ आशीष भी मुझे दिख रहे हैं। आशीष, मैं तुमको भी दावत देता हूँ कि आओ साथ में काम करो, अकोला महानगर पालिका चुनाव के लाने की। और मैं आखिरी बात पर आऊँगा कि यहाँ जो अविनाश जी देशमुख के बारे में कहा गया, मेरा जो राजकीय सफर है, जो मेरा राजकीय जीवन है, उसके अंदर एक बहुत बड़ा हिस्सा अविनाश देशमुख जी का है। एक बड़े भाई के नाते उन्होंने हमेशा मुझे संभाला, और मैं वो छोटा भाई हूँ जो हमेशा गलतियाँ करता हूँ, और अविनाश देशमुख ने हमेशा माफ़ करते गए। गुस्सा हुए, झगड़ा करे, मैं आमदार के लिए टिकट लाया तो उस रात को जो मेरे साथ में बहुत झगड़ा करा, देखो ऐसा लगा कि अब ये गाड़ी हाथ से निकल के कैसा करना। तो दूसरे दिन मालूम पड़ा कि अविनाश जी मेरे बगैर उनके सारे कार्यकर्ताओं के साथ में मीटिंग ले रहे कि हमको वो टिकट तो ला लिया, वो उसकी चुनावी में लाना है तो उसकी यहाँ जाना पड़ेगा। तो मेरे बगैर वो प्रोग्राम तय करके प्रोग्राम को लग गए। ये ऐसे अविनाश देशमुख है जो अपने कर्तव्य से कभी मुंह नहीं मोड़ते, ये बहुत बड़ी बात है। और यानी उनकी इतनी उम्र भी नहीं है जितनी मेच्योरिटी उनको आई हुई है। पूरी कांग्रेस कमेटी के अंदर एक जवाबदार व्यक्ति, जिनके बिना सलाह कमेटी में अगर अविनाश देशमुख ना हो तो उनका इंतजार किया जाता है। एक ऐसा व्यक्तिमत्व हमारे सामने बैठा है जो सभी को प्यार से लेके चलता है। एक खास बात है अविनाश देशमुख जी की, जो गावंडे सर ने कहा है, गावंडे भैया ने, कि ये दोनों की जोड़ी सलामत रही। तो पुरुषोत्तम जी का तो नहीं मालूम मेरे को, लेकिन अविनाश जी का मालूम है कि वो जोड़ी सलामत रखेगी, क्योंकि वो हमारे जैसे लोगों को बर्दाश्त करते हैं। वो तो बहुत अच्छे इंसान। तो मैं आप सब लोगों के, मैं पूरी उनकी टीम को दिल से मुबारकबाद देता हूँ। हमें सर को सुनना है, मुझे यहाँ बुलाया, बोलने का मौका दिया, और मेरी भी वही डिमांड थी कि बिना जायदाद के इतना मान सम्मान दिया। मैं आप सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। जय हिंद। मी सन्माननीय डॉक्टर स्वप्नीलजी दाभोळे यांना विनंती करतो की आपण मंचावर यायचं आहे। आपल्या दैनिक जनयात्राच्या वतीनं हा छोटेखानी सन्मान या ठिकाणी पुरस्कार स्वरूपात स्वीकारायचा आहे। मी मंचावरील मान्यवरांना विनंती करतो की डॉक्टर स्वप्नीलजी दाभोळे यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे।
MD मेडिसिन आणि वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं अमूल्य असं योगदान. या ठिकाणी नंतर सन्माननीय वादापूरकर सर यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. शोभोदरी मिरचा आहे. वर्षभर निष्ठेने चालवलेल्या दैनिक दिनाचे संपादक अविनाश देशमुख आणि ज्येष्ठ पत्रकार, ज्येष्ठ लेखक, विचारवंत कृष्ण मावाले यांनी आयोजित केलेल्या या वर्षपूर्ती सोहळ्याचे प्रमुख अतिथी ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्राचे नवीन वर्धापूरजी, डॉक्टर मिलिंद देशपांडेजी, या ठिकाणी आवर्जून शुभेच्छा द्यासाठी उपस्थित असलेले ज्येष्ठ आमदार गोपीचंद बालिगेजी, अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण, या सोहळ्यासाठी मुद्दामून आलेले प्रशांत वानखडे, संग्राम गावंडे, धेंडगेजी यांची संपूर्ण टीम ज्यांनी यात्रा केली. पुरुषोत्तम मोहल्ले, शिवाजी भोसले आणि ती सर्व टीम तुमच्याकडे चांगली टीम आहे आणि वर्षभरामध्ये चांगलं काम केलं आहे. वृत्तपत्र काढणं फार सोपं आहे, चालवणं फार कठीण आहे. मी जवळपास 50 वर्ष झाले क्षेत्रामध्ये काम करतो. हे अत्यंत अवघड असं काम आहे आणि जो पण जनते समर्थन त्याला मिळणार नाही, वाचकांना समर्थन मिळणार नाही, लोकांचे सहकार्य मिळणार नाही आणि आश्रय मिळणार नाही कोणाला, तोपर्यंत वक्तव्य चालू शकत नाही. पण अविनाशचा स्वभाव देशमुखचा हे सर्व करण्यामध्ये आणि सर्व ओळखण्यामध्ये जो त्यांनी मोठेपणा दाखवला आणि त्यात उच्चतम जे त्याच्या स्वतःच्या बुद्धीने जे वर्षभर जे काम या ठिकाणी केले आहे, त्याचे लेख अगले दर साप्ताहिक दररोजचे दैनिक संपादकीय हे नॅशनल पेपर, राष्ट्रीय पेपरच्या दर्जाचे असतात. उच्चतम लिखाण हे मी जवळपास 40 दिवसात पाहतो की कळमळीवर लिहिणारा आमचा तरुण सहकारी आहे आणि भीडभाड ठेवता लिहिणारा माणूस आहे. लिहिणाऱ्याची संख्या जिल्ह्यात फार कमी होत आहे. आम्ही आता सिनियर लोक फार कमी लोक आहोत. तरुण पिढीत आहेत, शहरी लोक आहेत, उच्चतम सोबत काम करत आहेत. पण निर्भीडमध्ये लिहिणारे लोक फार कमी आहेत. त्यात पुरुषोत्तम मावाले हा नंबर 1 आहे जिल्ह्यामध्ये सध्या. विविध विषयावर त्यांचा असलेला अभ्यास, विविध क्षेत्रात त्यांचे संबंध, त्याचा पूर्ण ओळखण्याचं काम या जनयात्रामध्ये ते करत आहेत. अविनाश देशमुख तुम्हाला चांगला माणूस भेटला, मी तुमचं पुरुषोत्तम अभिनंदन करतो. तुम्हाला धन्यवाद देतो की चांगला माणूस या ठिकाणी घेतला आणि वर्षभर ही मोठ चालवली. आपण सर्व लोकांनी त्यांना सहकार्य केलं आणि हे वर्षपूर्तीचा सोहळा होत आहे. या सोहळ्याला शुभेच्छा देऊन मी संपूर्ण मीडियातर्फे आणि जिल्ह्यातील पत्रकारांतर्फे अविनाश देशमुख आणि पुरुषोत्तम मावाले त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन करतो आणि आपल्या सर्व लोकांचे धन्यवाद मानतो. धन्यवाद सर. यानंतर परिचयात वेळ घालवत नाही सर, फक्त एवढंच सांगतो की माझा जन्म सुद्धा झाला नव्हता तेव्हापासून पत्रकारिता क्षेत्रात आणि माझं जेवढं वय सुद्धा नाही त्याच्यापेक्षा पत्रकारिता क्षेत्रात ज्या माणसाचा अनुभव आहे असे सन्माननीय प्रवीण दादा वादापूरकर सर यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. नमस्कार. व्यासपीठावर खूप लोक आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही. मी इथे 2-3 कारणांसाठी आलो. गेल्या वर्षी जेव्हा बातमी वाचली की एक नवीन सायन दैनिक आणि त्यातही सायन दैनिक सुरू होत आहे, तेही अकोला सारख्या गावातून, तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं. याचं कारण असं आहे की सध्या माध्यमांची अवस्था फार काही चांगली नाही आहे. पण माध्यमांवर मी आज काही बोलणार आहे, मी राजकारण्यांवर बोलणार आहे, तिकडे येतोच. कोरोनाच्या तडाख्याने आणि त्याच्या आधी कटथोट कॉम्पिटिशन, जी गळेकापूस स्पर्धा मुद्रित माध्यमांमध्ये झाली, त्याचा फार मोठा फटका मुद्रित माध्यमांना बसला. एक लेटेस्ट सर्वे असं सांगतो आहे की इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांची म्हणजे प्रकाशयुक्त वाहिन्यांची जी बघण्याची जी संख्या आहे, लोकांनी टीव्ही बघण्याची, ती संख्या 36% कमी झालेली आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्मने अजून बाळसंही धरलेलं नाहीये आणि डिजिटल प्लॅटफॉर्म हा फार बाळसं धरेल असं काही नाही आहे. कारण 2011 पासून मी ब्लॉग चालवतो आणि तेव्हापासून या माध्यमावर माझं लक्ष आहे. याच्यात ट्रेंड येतात आणि जातात. म्हणजे जेव्हा मी ब्लॉग सुरू केला तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये 40-45 हजार अशा पद्धतीचं न्यूज हंट पासून सगळीकडे त्याला हिट्स होतं. ते आता जेमतेम 1000वर आहे. तेव्हा हा अविनाश देशमुख नावाचा माणूस कोण आहे याची मला उत्सुकता होती. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, पुरुषोत्तम आवारेंना मी बऱ्याच जण ओळखतो. माझ्या निम्म्या वयाचा आहे तो. त्याचं लेखन मला आवडतं. त्याचा स्पष्टपणा मला आवडतो. त्याचा सच्चेपणा मला आवडतो. मला कधी कधी भीतीही वाटते की हा याच्या स्पष्ट वक्तेपणामुळे काहीतरी पंगे घेणार आणि नोकरी सोडणार. तसं घडत आल्याचं मी बघत आलेलो आहे. पण मला तो माणूस आवडतो. त्याची तळमळ आहे पत्रकारितेची. त्याची तळमळ आहे समाजामध्ये काहीतरी चांगलं घडावं. त्याची तळमळ आहे सत्तेमध्ये जे लोक आहेत ते जर चूक वाटले तर त्यांना जोडून काढावं. ते दुसरं कारण. तिसरं कारण शिवसेना आहे. आता हरीश सारडा कुठल्या शिवसेनेत ते मला माहीत नाही. हरीश सारडा नावाचा प्राणी माझ्या आयुष्यामध्ये 25 वर्षापूर्वी आला आणि तेव्हापासून शिवसेनेची दादागिरी काय असते ते मी सहन करतो. हरीशचा फोन आला की सर असं असं आहे तुम्हाला यायचं. आता काही पर्याय नव्हता. त्या निमित्ताने बजरी यांची भेट झाली. काल अझरबाईंशी बोलता आलं. बजरी आहे मला वाटतं रासू गवईनंतर सर्वाधिक क्रम असणारे विधान परिषदेचे सदस्य आहेत. रासू गवई आपल्या जवळच्या जिल्ह्याचे. खूप वर्षांनी बजरी यांची भेट झाली. चांगलं वाटलं मला. तिथे उभं राहिल्याच्या नंतर काही माझ्या मित्रांची, ज्येष्ठ मित्रांची आठवण येते. त्याच्यात एक काढून दिवेकर आहेत. लोकांना आठवत असतील नसतील मला माहीत नाही. अतिशय आक्रमक स्वभाव होता अरुण दिवेकरांचा आणि ते फार गमती करायचे स्टेजवरून सुद्धा ते आक्रमक करत. मला विठ्ठलराव आंडे आठवतात. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेतेपद त्यांनी भूषवलं. अतिशय तळमळीचं असं नेतृत्व होतं. वसंतराव धोत्रे होते. ते राज्यमंत्री होते. आमच्या पत्रकारितेच्या सुरुवातीच्या काळामध्ये अझर हुसेन राज्यमंत्री होते. अंतुलेंचं सरकार होतं. तेव्हा विधिमंडळामध्ये खूप काही काही व्हायचं आणि अझर हुसेन, सतीश चतुर्वेदी वगैरे ही सगळी तेव्हा तरुण असणारी मंडळी जी आहेत. तिच्यात अझरबाई मला थोडेसे वयाने ज्येष्ठ पण हे सगळे लोक मला आठवतात. अरुण दिवेकरांमुळे मी अकोल्याला काही कार्यक्रमांना त्या काळात आलेलो होतो. मी काल पत्रकारितेवर बोललो. आज थोडंसं राजकारणावर बोलतो. गो ऑन माय हेअर. मी 70 पार केलेली आहे आणि जवळजवळ 45 वर्ष मी पत्रकारितेत आहे. त्याच्यापैकी 40 वर्ष मी सक्रिय पत्रकारितेत होतो. मुंबई, दिल्ली, नागपूर ही प्रामुख्याने माझी कामाची ठिकाणं राहिली. विधिमंडळ आणि संसद बघत आलो आणि मी राजकीय वृत्तसंकलन हेच माझं बीट होतं. त्याच्यामुळे माझी ओळखही राजकीय म्हणजे पॉलिटिकल रिपोर्टरांचीच आहे, पॉलिटिकल एडिटरांचीच आहे. मी आज जेव्हा असं मागे वळून बघतो तेव्हा माझ्या लक्षात असं येतं की आपल्या राजकीय व्यवस्थेचं फार मोठं अवमूल्यन झालेलं आहे. स्पष्ट बोलतो मात्र. आता कृष्णाकाठची ती कुंडलं राहिली नाही असं म्हणण्याची वेळ आली. मी उमाळे काढत नाहीये. मी कुठल्याही प्रकारची विश्रामी सोडत नाहीये. परंतु जोपर्यंत राजकीय व्यवस्था ही या संसदीय लोकशाहीमध्ये अतिशय कणखर राहणार नाही, बळकट राहणार नाही, तोपर्यंत या देशाचा गाडा नीट चालणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये सरकार हे सर्वोच्च आहे, प्रशासन हे दुय्यम आहे. सरकारने धोरणं आखावी आणि त्याची अंमलबजावणी प्रशासनाने करावी अशी ही रचना आहे. अत्यंत दुर्दैवाचा भाग असा आहे
की प्रशासन सध्या सरकारवर वरचढ झालेलं आहे. सरकारमध्ये सगळे राजकीय पक्ष, सगळे लोकप्रतिनिधी, केवळ सत्ताधारी असं म्हणत नाहीये. इथे अनेकांचे जन्म झाले नसतील म्हणून तेव्हा घडलेली घटना आहे म्हणून सांगतो की आज ज्याला आपण मंत्रालय म्हणून ओळखतो ते एकेकाळी सचिवालय म्हणून ओळखलं जायचं. 1976 मध्ये मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर शंकरराव चव्हाणांनी ती सचिवालय ही ओळख त्याची पुसली आणि मंत्रालय ही ओळख केली. आम्ही नुकतेच पत्रकारितेत 77 मध्ये आलेलो होतो आणि शंकरराव चव्हाणांना नानासाहेब म्हणायचो. मराठवाड्यातलाच मी, चळवळीची पार्श्वभूमी. पुढे जेव्हा थोडीशी घसट वाढली तेव्हा मी शंकरराव चव्हाणांना विचारलं होतं की तुम्ही सचिवालयाचं मंत्रालय का केलं. तर ते म्हणाले की या संसदीय लोकशाहीमध्ये सरकार सर्वोच्च आहे, प्रशासन सर्वोच्च नाही. आणि तो संदेश मला प्रशासनाला द्यायचा होता. दुसरा भाग एक असा आहे की सरकार आणि प्रशासन यांची काही मिली भगत, म्हणजे हा शब्द त्यांनी वापरला नव्हता की त्यांचं रॅकेट तयार होईल का काय, अशी मला सातत्याने भीती वाटते असं ते म्हणायचे. आज बातम्या आपण अनेक प्रकाशित करतो ते 20 वर्षात 24 बदल्या झाल्या. एखाद्या माणसाची बदले 20 वर्षामध्ये 24 बदल्या झाल्या म्हणजे तो कार्यक्षम अधिकारी तो जनतेची कामं करतो का नाही, तो सरकारची कामं ऐकतो का नाही, हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा आजच्या प्रतिनिधींना आणि पत्रकारांनाही, लोकप्रतिनिधींना आणि पत्रकारांनाही सरकार आणि प्रशासन याच्यामधला फरक माहीत नाही. सरकारी अधिकारी असा उल्लेख माध्यमांमध्ये सातत्याने येतो. अधिकारी सरकारी नाहीये, अधिकारी शासकीय. सरकारने हायर केलेले, ते नियुक्त केलेले, ते निवडून आलेले नाहीये. ते अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर ते जनतेचे नोकर आहेत, नोकरशाही आहे ती. याची जाणीव राजकारणातल्याच लोकांना, सत्तेतल्या लोकांमध्येच कमी होत चाललेली ही अतिशय चिंतेची बाब आहे. आणि त्याच्यामुळे प्रशासन हे हावी होत चाललेलं आहे. प्रशासन हे सरकारच्या डोक्यावर निरे वाटण्याच्या परिस्थितीमध्ये आलेलं आहे. ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे. मी 77 मध्ये पत्रकारितेत आलो, आता 2025 आहे. या काळामध्ये अनेक चांगले नेते मला बघायला मिळाले. त्या नेत्यांच्या काही आठवणी आधी सांगतो आणि मग त्याचं तुलनात्मक जे आहे, मी फार वेळ बोलणार नाही, काळजी करू नका. जेवण लागतंय, त्याचा वास येतोय मलाही. मला मग बरेच मुख्यमंत्री बघता आले, बऱ्याच लोकांना अतिशय जवळून भेटता आलं. तशी लोकप्रतिनिधी आज आहेत का असा प्रश्न मला पडतो. माझ्या काळामध्ये वजीर यांना त्याच्यातली थोडीशी कल्पना असेल की विधिमंडळाचं कामकाज हे रात्री अनेकदा 11-12 वाजेपर्यंत चालायचं. आणि लोकप्रतिनिधी तेव्हा फार सुसंस्कृत होते. त्यांचा संजय राऊत झालेला नव्हता. गमतीचा भाग असा असायचा की विधिमंडळाचं कामकाज जर रात्री 8-9 नंतर चालणार असेल आणि तेव्हा आम्ही अतिशय तरुण होतो, सडेपटींग होतो, आमची लग्न झालेली नव्हती, मग हॉटेल्स बंद होती, ज्या तरुण मुलांना जेवायला मिळेल खाणे, हे एकटी राहतात, याची काळजी लोकप्रतिनिधींना असेल. पवनराव ढाकणे असतील, गंगाधरराव फडणवीस असतील, देवेंद्रचे वडील, गणपतराव देशमुख, नादो महानोर, ही अशी मंडळी जी होती ती आम्हाला गटागटाने जेवायला घेऊन द्यायची. की चला रे बाबा ना, तुम्हाला रात्री 11 नंतर जेवायला मिळेल का नाही माहित नाही. आता सभागृहाचं काम काजच चालत नाही. आता विधिमंडळाचं कामकाज सुरू होण्याच्या आधी, संसदेचं कामकाज सुरू होण्याच्या आधी विरोधी पक्ष जाहीर करतो
की आम्ही सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही. आणि हेच तर सरकारला पक्षाला हवं असतं. सत्ताधारी पक्षाला नेमकं हेच हवं असतं की कामकाज चालू नये. लोकप्रतिनिधींनी सरकारला जाब विचारू नये, लोकप्रतिनिधींनी सरकारला प्रश्न विचारू नये, लोकप्रतिनिधींनी सरकारला अडचणीत आणू नये, ही कुठल्याही पक्षाचं सरकार आलं तरी त्या सरकारची इच्छा असते. भाजप काही धुतल्या तांदळासारखा पक्ष नाही, त्या सरकारची तशी इच्छा असते. पूर्वी काँग्रेसची असायची. म्हणजे आपण सत्ताधारी पक्षाला एक मोकळं रान उपलब्ध करून देतोय याची जाणीव लोकप्रतिनिधींना राहिलेली नाही, विशेषतः विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना राहिलेली नाही. मला आठवतं की विधिमंडळामधल्या कामकाजाचं जेव्हा आम्ही बघत असू तेव्हा अर्थसंकल्पावर 8-8 दिवस चर्चा चालत असते, ती राज्यात असो का केंद्रात असो. आणि एकेका खात्याच्या कारभाराचे अक्षरशः दिंडवडे काढले जात असत. 1 रुपयाची कपात सूचना मांडली जात असे आणि सरकारला इतकं कोंडीत पकडलं जात असे की मुख्यमंत्र्याला रात्री 11 वाजेपर्यंत सभागृह सोडताच येत नसे. याचं कारण कुठल्याही क्षणी विरोधी पक्ष कोरमची मागणी करत असत. कुठल्याही क्षणी विरोधी पक्षाचे सदस्य मतविभागणीची मागणी करत होते, डिव्हिजनची मागणी करत होते. आताच्या किती आमदारांना डिव्हिजन आणि कोरम वगैरे माहिती मला माहित नाही. मध्यंतरी एका आमदाराशी मी बोलत होतो, तर म्हटलं अरे तुमच्या काळामध्ये चर्चा होत नाही, तुम्ही कधी गिलोटीन वगैरे लावण्या इतकं सरकारला मजबूर केलंय का? तो म्हणे गिलोटीन म्हणजे काय? गिलोटीन म्हणजे असं असतं की जेव्हा सरकार खूप अडचणीत येतं विरोधी पक्षाच्या प्रश्नांमुळे आणि विरोधी पक्षाने अडचणीत पकडल्यामुळे, तेव्हा मान्य करण्यासाठी काही गडबडीमध्ये गोंधळामध्ये त्या मागण्या मान्य करून घ्यायच्या 10 मिनिटात, त्याला गिलोटीन म्हणतात. गिलोटीन म्हणजे सामूहिक कत्तल करणारं यंत्र. कुठे गेले हे चांगले लोकप्रतिनिधी? मी अनेकांना याच्यासोबत प्रवास केला. आजच्या तरुण मुलांना कदाचित माहीत नसेल की एसटीच्या बसमध्ये पहिल्या 5 जागा ज्या आहेत समोरच्या सीटच्या, ती पहिली रो, बॅक टू फर्स्ट सीट नाही, त्या 5 जागा आमदार आणि पत्रकारांसाठी राखीव होत्या. पूर्वीचे आमदार खासदार हे रेल्वेने प्रवास करत असत, बसने प्रवास करत असत. आताचे लोकप्रतिनिधी आमदार खासदार तर सोडा, राजकारणात आलेला नौका कार्यकर्ता सुद्धा, ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा बसनी प्रवास करत नाही. बसनी प्रवास हा एक क्रायटेरिया आहे, रेल्वेने प्रवास हा एक क्रायटेरिया आहे. तुमचा जनतेशी डायरेक्ट कनेक्ट राहतोय, तुम्ही डायरेक्ट जनतेशी रिलेटेड राहता. मी माझ्या नागपूरच्या 23-23.5 वर्षाच्या काळामध्ये रेल्वेने मुंबईला जाताना कधीही माझ्या घरून डबा नेला नाही. कारण डब्यामध्ये 10-20 आमदार 100% सापडायचे आणि त्यांच्या डब्यांमध्ये ते आग्रहाने जेवू घालायचे. काही आमदार सोनेरी मंत्रालयाला पाणी सुद्धा ऑफर करायचे. तो गमतीचा भाग सोडून घेऊ, पण सांगायचं तात्पर्य हे की आजच्या बहुसंख्य लोकप्रतिनिधींचा कनेक्ट हा जनतेशी राहिलेला नाही, मातीशी नात राहिलेला. सभागृहाचा नेता सभागृहात बसत नाही. मी वसंतदादा पाटलांना एकदा विचारलं होतं की दादा तुम्ही इतके सभागृहामध्ये कसे बसतात? दादा खूप सिनियर, आम्हा मुलांना ते अरेथेच करायचे. तर दादांनी असं सांगितलं होतं की अरे पोरांनो, दादांच्या काही वैशिष्ट्य होती. दादा कधी जनता किंवा लोक म्हणत नसत, दादांचा शब्द रयत होता. आणि ते मुलं वगैरे, अरे मुलांना वगैरे नाही म्हणायचे, अरे पोरांना म्हणायचे. दादांनी सांगितलं की प्रश्नोत्तराचा तास आणि 0 आवर जर आपण सभागृहात पूर्ण वेळ बसलो तर महाराष्ट्रात कुठे काय चालू आहे आपल्याला सहज कळतं. दादांना सगळ्या अभिजनांनी, त्याच्या पत्रकारही आले, अडाणी म्हणून भिनवलं.
पण दादांसारखा अत्यंत कठोर प्रशासक नव्हता. दादांकडे जर सेक्रेटरी एखादी फाईल घेऊन आले आणि त्यांनी जर सांगितलं की हे काम नियमात बसत नाहीये आणि हे होऊ शकत नाही, तर दादा विचारायचे की या कामामुळे किती लोकांचं भलं होणार आहे. तर या बंधाऱ्यामुळे 20,000 एकर शेती पाण्याखाली येणार आहे, पण ते नियमात बसत नाहीये. तो दादा त्या सेक्रेटरीकडे बघायचे सुद्धा नाहीत, ती फाईल अशी सरकवायचे. आता हे सगळं ऐकायला अझरबाई वगैरे उपस्थित असते तर अधिक चांगलं झालं असतं. येतो म्हणून आले होते. त्या सेक्रेटरीकडे बघायचे सुद्धा नाही, फाईल अशी सरकवून द्यायचे आणि ते सांगायचे की कायदा कानून जनतेच्या हिताच्या आड आला नाही पाहिजे. जा हे काम करून आणा आणि GR येईपर्यंत तुम्ही GR घेऊन येईपर्यंत मी इथे बसलेलो आहे. आता सारखं होत नाही की सरकार आज जाहीर करतं एखादी बाब आणि त्याचा GR निघायला 8-8, 10-10 दिवस लागतात. द ट्रॅजिक सिच्युएशन ऑफ महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेशन इज रिअली वर्स. ट्रॅजिक आहे. गेल्या वर्षी 2024च्या मार्च महिन्यामध्ये जो अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यानंतर पत्रकारांचा जी शंकरराव चव्हाण मानधन केलं जातं ते 11,000वरून 20,000 वाढवण्याचं तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं. त्याची अंमलबजावणी व्हायला हा महिना उजळला. ही माध्यमातल्या लोकांची जर अवस्था असेल तर सर्वसामान्य माणसाचे काय हाल असतील. राजकारण्यांचे सत्ताधाऱ्यांचे स्वतःचे वैयक्तिक इंटरेस्ट असेपर्यंत काम पटापटा होत नाही ही वस्तुस्थिती आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग हे राजकारणी का असं वागतात? तर या राजकारण्यांची सर्वसामान्य माणसाशी असलेली बहुसंख्य राजकारण्यांची नाळ तुटलेली आहे. प्रत्येकाने एसटीने प्रवास केलाच पाहिजे असं माझं म्हणणं नाहीये, मी तसं म्हणणारही नाहीये. परंतु तुमचा त्याच्यातला सांगण्याचा मतीचा अर्थ आहे की तुमचा सर्वसामान्य माणसाशी कनेक्ट आहे का नाही. मी बातमी असल्याच्या नंतर इतकं आश्चर्यचकित झालो. दिल्लीतून मी जेव्हा औरंगाबादला आलो, स्थायिक झालो, ज्या औरंगाबादला आता छत्रपती संभाजीनगर म्हणून ओळखलं जातं, एक दिवस मी सकाळी बातमी अशी वाचली की अशोक चव्हाण तत्कालीन औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी बसून त्यांचं निवेदन स्वीकारलं. अशोक चव्हाण तेव्हा खासदार होते, काँग्रेसचे खासदार होते, आता भाजपात गेले. माजी मुख्यमंत्री खासदार तुम्हाला निवेदन द्यायला येतो तरी प्रशासनातला माणूस जो जिल्ह्याचा सर्वोच्च अधिकारी आहे तो बसून निवेदन स्वीकारतो. हे आपल्या लोकप्रतिनिधींचं प्रशासनावर वचक नसल्याचा प्रतिनिधान आहे. अशोक चव्हाणांनी त्याची लेखी तक्रार केली तर जिल्हाधिकाऱ्यांची बदली करायला लावली. देवेंद्र फडणवीसच ती बदली केली नव्हती. पण हे अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी जर आपल्याला आता लाभणार असतील, जसं ते असं म्हणतात ना की मध्यमवर्गीयाला फार लवकर श्रीमंत होण्याची घाई झालेली आहे, तशी राजकारण्यांनाही लवकर श्रीमंत होण्याची घाई झालेली आहे. परवा राजकारणात आलेला मुलगा ग्रामपंचायतीचा किंवा महानगरपालिकेचा सदस्य झालेला मुलगा एका वर्षभरात त्या हातामध्ये एवढं मोठं ब्रासलेट, हातात आयफोन, एखादी फॉर्च्युनर, गेला बाजार कोणती आपल्याकडे कोणती गाडी आपण इनोवा, ती पांढऱ्या रंगाची, हरीश पांढऱ्या रंगाची गाडी घेऊन नकोस ना. कशाची घाई आहे तुम्हाला इतक्या लवकर श्रीमंत होण्याची? पूर्वीचे लोकप्रतिनिधी लोकांच्या प्रश्नासाठी सगळ्या तरुण मुलं तिथे बसलेली यांच्यासाठी म्हणून मुद्दाम सांगतो, संग्राम आहे, कानखेडे आहे. लोकांच्या प्रश्नासाठी तुम्ही रस्त्यावर उतरला नाही तर होईल कसं?
तुम्हाला आश्चर्य वाटेल मी सांगितल्याच्या नंतर की एसटी बसनी प्रवास करण्यासाठी एसटी विशेष अधिवेशन काळामध्ये उपलब्ध करून दिलेली असते. नागपूरच्या विधिमंडळात, मुंबईच्या विधिमंडळात मी शरद पवारांना सुद्धा त्या बसमधून प्रवास करताना बघितलेला आहे. मी आता मध्यंतरी जेव्हा नागपूरला संपादक होतो त्या काळात एक दिवस मला विधिमंडळात बोलावलं होतं म्हणून मी गेलो होतो. आणि मग मी माझ्या गाडीकडे गेलो तर तिथे ती एसटी बस उभी होती. मी त्या ड्रायव्हरला विचारलं की या गाडीने कोण प्रवास करतो बाबा आता? तो कुणीच प्रवास करतो. मी माझ्या डोळ्यांनी अनेक विठ्ठलराव हांडेंपासून गणपतराव देशमुख, एन.डी. पाटील असतील, मृणालताई गोरे असतील, व्यंकप्पा पत्की असतील, प्रधान मास्तर असतील, किती नाव होते. शरद पवार होते एकेकाळी की आमदार निवासातून निघून विधिमंडळाकडे पायी जात असत. आणि ते जे रस्त्यामध्ये जे मंडप टाकलेले आहेत त्या मंडपांच्या लोकांशी बोलत असत, त्यांची निवेदनं स्वीकारत असत आणि त्याच्या आधारावर सभागृहामध्ये 20-20, 25-25 लक्षवेधी येत आहेत असं दृश्य मी बघितलेलं आहे. जनतेच्या प्रश्नावर कळकळीने मत मांडणारे, त्याच्यासाठी आक्रमक होणारे लोकप्रतिनिधी संख्येने खूप कमी होत चाललेले आहेत. हे आपल्या लोकशाही संसदीय लोकशाही समोर फार मोठा धोका आहे. हे केवळ राज्यात घडतंय असं नाही, हे केंद्रातही असंच घडतंय. केंद्रात विरोधी पक्षामध्ये आम्ही एक नामवंत लोक बघितले. मोदी असतील, मधु दंडवत असतील, मधु लिमय असतील. मी काही डायरेक्टर नागपेंचा वगैरे काळ बघितलेला नाही. पण हे का घडतंय असं? आपले लोकप्रतिनिधी जनतेच्या हिताच्या संदर्भामध्ये, जनतेच्या संवेदनाच्या संदर्भामध्ये एक तर वृत्तपत्रांनी जबाबदारी, माध्यमांनी जबाबदारी घेतली का अबोलांचा आवाज होण्याची? अरे अबोलांचा आवाज होण्यासाठी तर आम्ही तुम्हाला निवडून दिलेला आहे. मग तुम्ही सभागृहात जाऊन काय करता? मी माझ्या शेवटच्या काळामध्ये, शेवटच्या टप्प्यामध्ये पुन्हा एकदा दिल्लीत होतो. 13 ते 15 महाराष्ट्रातले बहुसंख्य खासदारांचं काम काय आहे? बहुसंख्य शब्द हा महत्वाचा आहे. आपल्या मतदारसंघातून आलेल्या लोकांच्या जेवणाखानाची सोय करणे आणि रेल्वेच्या रिझर्वेशनची सोय करणे. आणि अशी सोय झाली की लोकही म्हणतात काय आमचं काम केलं खासदार साहेबांनी. पण तुमच्या जिल्ह्यामध्ये एखादा प्रकल्प आणलाय का? तुमच्या शहरासाठी काही नवीन योजना आणली आहे का? राजकारणाचं, भारतीय राजकारणाचं, केवळ राज्याच्या नाही होणारं हे अवमूल्यन, हे अधःपतन हे अतिशय चिंताजनक आहे. आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर येत असताना ज्या लोकशाहीसाठी आपण इतकी वर्ष निष्ठा बाळगली, त्या लोकशाहीचं होणारं हे अधःपतन फार चिंताजनक वाटतं. अधःपतन ही मूलभूत प्रक्रिया आहे, मला पूर्णपणाने मान्य आहे. प्रत्येक माणसाचं कुठे ना कुठे अधःपतन थोडंफार होतच असतं. परंतु ते अधःपतन सामूहिक स्वरूपामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा होतं आणि त्याच्यात संवेदनशीलता जेव्हा हरवली जाते, तेव्हा मला आपल्या देशाचं भवितव्य फार कठीण वाटायला लागतं. देशाचं म्हणजे संसदीय लोकशाहीचं. देश तर चालत राहील, देश काही संपणार नाही. आपल्याला हे लोकप्रतिनिधी यांचं ओरिएंटेशन लक्षात घ्या. आपण कुठल्या तरी गारुडामध्ये राहिलं पाहिजे यांचा सातत्याने प्रयत्न असतो. एवढा मुद्दा सांगतो आणि थांबतो. पण जेवणाचे फारच वास यायला लागले. आपण कुठल्या तरी गारुडामध्ये राहावं, कुठल्या तरी नशेमध्ये राहावं आणि लोकप्रतिनिधींना जाब विचारू नये अशी त्यांची इच्छा असते. ते आज आपल्याला भाषेच्या प्रश्नावर अडकवतील. काय होतं एखादी भाषा जास्त आली तर? नरसिंहराव साहेबांना 16 भाषा येतात. नरसिंहराव साहेब आणि वाजपेयी या दोन पंतप्रधानांच्या आम्ही डायरेक्ट संपर्कात होतो. मराठीचा एक असा पत्रकार आहे की मी थेट संपर्कात होतो. रावसाहेब आमच्याशी कधीही हिंदीमध्ये किंवा इंग्रजीमध्ये बोलले नाही, मराठीतच बोलायचे.
भाषेच्या प्रश्नावरून आपण इतके वर्ष हत्तीन चालते आपल्याला प्रश्नासाठी. पण अकोला ते अमरावती रस्ता आता झालाय का नाही मला माहित नाही. माझ्या आयुष्यभर अकोला ते अमरावती रस्ता हा कधी खड्ड्याचा मी कधी अनुभवला नाही, आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधींनी कधी आवाज उठवायचा मला आठवत नाही. पण आम्ही हत्तीसाठी प्रश्न उपस्थित करणार. हत्तीन कमी पडली म्हणून कबूतर आलं. आपल्या समाजाची ही जी मानसिकता जी परिस्थिती जी झालेली आहे ती परिस्थिती फार गंभीर आहे. हे तुमच्या माझ्या जीवन मरणाचे प्रश्न नाहीये. तुमच्या माझ्या जीवन मरणाचे प्रश्न हे शेतीशी संबंधित आहेत, आदिवासींशी संबंधित आहेत. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना आखून दिली त्या घटनेच्या होणाऱ्या अवमूल्यनाचे प्रश्न आहेत. आपल्याला जात आणि धर्मवार विभागून राजकारण्यांना डिवाइड अँड रूल अशा पद्धतीने राज्य करायचं आहे आणि त्यांना कायम निवडून यायचंय. 8-10 टर्म एकच आमदार निवडून येतो, एकच माणूस आमदार म्हणून निवडून येतो, खासदार म्हणून निवडून येतो. त्या 10 वर्षांमध्ये त्यांनी मतदारसंघासाठी काय केलं, त्याच्या राज्यासाठी काय केलं, याचा जाब आपण जनता म्हणून, सजग जनता म्हणून विचारणार आहोत का नाही. आपला गाफीलपणा सुद्धा आपल्या राजकारण्यांना बेफिकीर बनवण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात जबाबदारी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून पुरुषोत्तम आवारेसारख्या सच्च्या लिहिणाऱ्या माणसाच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभे राहिले पाहिजे. तो असेल, तुम्हाला असं वाटत असेल की तो फार कडू बोलतो, पुरुषोत्तम जे लिहित होतं, शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला आला पाहिजे, पुरुषोत्तमने लिहिलं पाहिजे, मी नाही लिहिणार. किंवा पुरुषोत्तमने उद्या मोर्चा काढायचा ठरवला तर मी त्या मोर्चामध्ये जाणार नाही, बाहेर पुरुषोत्तमला याच्यात पाठवेल, आगे राहून तुम्हाला साथ आहे. समाजाची सुद्धा ही जी मानसिकता आहे, ही मानसिकता आपण बदलली पाहिजे. आपण शिकलो पण सुशिक्षित झालो नाही हे लक्षात घ्या. मी जेव्हा शाळेमध्ये शिकत असे तेव्हा असं वाचत होतो, ऐकत होतो की या देशाची लोकसंख्या 62 कोटी आहे. आता मी 70 पार करतोय तर ही लोकसंख्या 143 कोटी झाली आहे. काय प्रश्न, एवढ्या मोठ्या लोकसंख्येचे प्रश्न जे आहेत ते मांडणारे लोकप्रतिनिधी नाही, कारण लोक सुद्धा जे आहेत ते लोकप्रतिनिधींना इतकं बेपर्वा आणि बेजबाबदार बनवण्यामध्ये लोकांचा सुद्धा फार मोठा हातभार आहे. किती लोक मत जे आहे ते अति निरपेक्ष व्यक्तीने देतात. मतांचा बाजार मांडला जातो. एक मताची किंमत ऐकल्याच्या नंतर तर मला कधी कधी धडकी बसते. मध्यंतरी एक पदवीधर निवडणूक झाली आणि भाजपचे जे निवडणूक मॅनेजर जे आहेत मला त्या दरम्यान भेटायला आले होते. ते मला असं सांगत होते की 5,500 रुपये एका मताची किंमत. हे आमच्या लोकशाहीचं अधपतन आहे असं तुम्हाला वाटत नाही? हे वाटायलाच पाहिजे. आपल्या प्रत्येकाला जोपर्यंत वाटणार नाही तोपर्यंत आपले लोकप्रतिनिधी चांगले होणार नाही. आणि जोपर्यंत आपण सावध होणार नाही, जोपर्यंत आपण सजग होणार नाही, तोपर्यंत आपलं शीर्ष नेतृत्व जे आहे, जे सांस्कृतिक आहे, सामाजिक आहे, राजकीय आहे, आर्थिक आहे, या सगळ्या क्षेत्रातलं नेतृत्व आणि आपण याच्यामध्ये खूप मोठी दरी राहणार आहे. ते सेडल आलिशान कारने प्रवास करतील आणि आपण रात्रीच्या हमसफरने प्रवास करू. हा जो दुरावा जो आहे त्यांच्या आपल्यामध्ये हा कायम राहणार आहे. म्हणून आपणही सावध राहण्याची गरज आहे. सर्व दोष लोकप्रतिनिधींना देण्याचं कारण नाही आहे, पण आपले लोकप्रतिनिधी चांगले असावे ही आपली किमान अपेक्षा आजचे लोकप्रतिनिधी पूर्ण करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांनी आपल्या अपेक्षेला उतरावं असं आपण वागत नाहीये असं माझं ठाम मत आहे. आणि लोकशाही समोरचा हा धोका अशा पद्धतीने सर्व पक्षी आहे. लोकशाहीचा संकोच होण्याचे दिवस आहेत, स्पष्ट बोलण्याचे दिवस राहिलेले नाहीयेत. स्पष्ट बोलणाऱ्यांची तोंड दाबली जात आहेत. ट्रोलर्सची धाड अशी तयार झालेली आहे. जे माझे फॉलोअर आहेत त्यांना माहिती आहे मी कशा पद्धतीने ट्रोल होत होते. या सगळ्या गोष्टीपासून आपण संवेदनशील माणसाने, सजग माणसांनी सावध राहिलं पाहिजे अशी
माझी आंतरिक इच्छा आहे, तळमळीची इच्छा आहे. या कार्यक्रमाला आपण मला बोलावलं तर जनयात्राच्या संदर्भात थोडंसं बोललं पाहिजे. 2 वाक्य. हा प्रकल्प सुरू करणं हे काही इतकं सोपं नाही आहे. हा प्रकल्प सुरू केला त्याला चांगलं त्यांनी आता बाळसं धरलं 1 वर्षामध्ये. 1 वर्षामध्ये मूल साधारण रांगायला वगैरे लागतं. तर हा आता जनयात्रा रांगायला लागला असं आपण समजूया. तो लवकरच दुरदुरू चालू लागेल, मोठा होईल, खूप मोठा व्हावं अशा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द. धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचं शेवटचं पुष्प म्हणजे आभार प्रदर्शन मी सन्माननीय दैनिक जनयात्राचे मुख्य संपादक अविनाशदादा देशमुख यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं आणि समारोप करावा. यानंतर आपण भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, नाश्त्याची. तर आपण सर्वांनी नाश्ता केल्याशिवाय जाऊ नये अशी घरमालकाची सुद्धा विनंती आहे. आभार प्रदर्शन अविनाशदादा देशमुख. जनयात्रा या छाया दैनिकाच्या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यांच्या आताच आपण मार्गदर्शन ऐकलं तसे आमचे आदरणीय श्री प्रवीण भद्रापूरकर साहेब या ठिकाणी आले. त्यांचं व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी या प्रथम वर्धापन दिनाला वेळ दिला, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले त्यांचे मित्र तथा वैद्यकीय क्षेत्रातलं एक ज्येष्ठ ज्यांचं काम आहे असे आदरणीय डॉक्टर मिलिंद देशपांडे सरांचा सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आम्हाला सातत्याने त्यांच्या माध्यमातून पक्षाचंच नव्हे तर सगळ्या गोष्टींसाठी मदत राहते असे पश्चिम मतदारसंघाचे विधानसभेचे सदस्य आदरणीय साजिद खान पठाण, त्याचबरोबर ज्यांना अनेक वर्षापासून आम्ही अनेक कार्यक्रमात त्रास देत आलो आणि त्यांनी सुद्धा तो त्रास सहन केला असे आदरणीय गोपीकिशनजी बाजुलिया, त्याचबरोबर आमचे मोठे बंधू तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष संग्रामजी गावंडे, आमचे काँग्रेस कमिटीचे महानगराचे अध्यक्ष प्रशांतजी वानखडे, ज्यांनी आताच आपलं मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांना अर्जंट कामाने निघावं लागलं असं प्रमोदजी देंडवे, आणि नारी यात्रेच्या आमच्या 2 लहान बहिणी, आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपणा सर्वांचं प्रेम, आपणा सर्वांचं सहकार्य वर्षभर जनयात्रेला राहिलं. आपणा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. भविष्यात आपणा सर्वांची अशीच साथ जनयात्रेला राहिली तर निश्चित आम्ही निर्भयपणे यामध्ये सगळ्यांना स्थान देणारं एक वृत्तपत्र या 5ही जिल्ह्याला देऊ अशा प्रकारची सगळ्यांना या ठिकाणी हमी देतो. पुरुषोत्तम भाऊने ज्या पद्धतीने सांगितलं की मला 100% मुभा या पत्रकार संपादकीय होती अशीच भविष्यात सुद्धा राहील या ठिकाणी मी सांगतो. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना अडचण होती की आमचं काही नातं तुटतं की काय, तर मला वाटते ते अधिक घट्ट आजच्या दिवसापासून झालं हे या ठिकाणी सांगतो आणि आपण सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी अल्पहार घेऊन जावं अशा प्रकारची विनंती करून हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षाच्या वतीनं सन्माननीय शोभादेवी साहेबांच्या वतीनं हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करण्यात येत आहे.